तासभर अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। काटेवाडीमध्ये सध्या पवार कुटुंबीय दाखल झालेले आहेत। योगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे काटेवाडीमधल्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। आम्हाला दादा पोरकं करून सोडून गेले अशा भावना कालपासून कार्यकर्ते व्यक्त करतायत। खरं तर प्रशासनावर वचक असलेला, वेळेचं महत्त्व जाणणारा हा एकमेव नेता। आणि आता आपण काटेवाडीमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, दादांचं पार्थिव काटेवाडीकडे रवाना झालेला आहे। काटेवाडीमध्ये मोठा जनसागर उसळलेला पाहायला मिळतोय। काय भावना व्यक्त करतायत कार्यकर्ते? अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत। पवार फार्म या ठिकाणी अगोदरपासूनच ते पवार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे। सुप्रिया पवार, सुनेत्रा पवार असू दे, रोहित पवार हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पवार कुटुंबातले सगळे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले। त्यासोबतच या पंचक्रोशीतले नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते। अजित पवारांनी ज्या पद्धतीने या सगळ्या परिसराचा विकास केला, या परिसराने एक नेतृत्व आहे ते संपूर्ण राज्याला दिलं, त्या सगळ्या आठवणी या लोकांच्या मनात आहे ते दाटून आल्याचं पाहायला मिळते। ज्यावेळी पवार कुटुंबातले एक सदस्य या ठिकाणी येत होते त्यावेळी त्या सगळ्या भावना आहेत ती लोक व्यक्त करताना पाहायला मिळत होते। काही क्षणातच आहे ते अजितदादांचं पार्थिव या ठिकाणी दाखल होणार आहे। त्यांनी हे पार्थिव पाहण्यासाठी शेवटचा अजितदादांना निरोप देण्यासाठी शेवटचं पाहण्यासाठी सगळेजण आहे ते या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळते। हा अखेरचा क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी, अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आहे ही सगळे या पंचक्रोशीतले नागरिक दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ते आपल्याला दिसून येतात। कंठ अनेकांचा दाटून आलेले आहेत। आबालवृद्ध आहेत ते सगळेच या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि धीरगंभीर स्वरूपाचं असं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये आहे ते आपल्याला दिसून येते। मोठ्या प्रमाणात या काटेवाडीच्या पवार फार्म या परिसरामध्ये आहे ते पाहायला गेलं तर मोठी गर्दी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात नागरिक आहे ते या ठिकाणी दाखल होत आहेत। आपल्या लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी हे सगळे या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात। या सगळ्या ग्रामस्थांची इच्छा होती की अजितदादांचं लहानपण या सगळ्या परिसरामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे अजितदादांना या ठिकाणी घेऊन यावं, त्यांचं अंत्यदर्शन आम्हाला गावकऱ्यांना करून द्यावं आणि ही इच्छा सुद्धा आहे ते पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते। नेहमीच आहे ते अजितदादा गावकऱ्यांची इच्छा पूर्ण करायचं, त्यांना हवं नको ते पाहायचं, आपल्या कार्यकर्त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची आहे ते अजितदादा काळजी नेहमीच घ्यायचं आणि हा गावकऱ्यांचा शेवटचा क्षण सुद्धा आहे ते पवार कुटुंबियांनी तो पूर्ण केलेला आहे। अजितदादांचं पार्थिव सुद्धा आता या गावामध्ये आहे ते आणण्यात येते। काही वेळातच आहे हे पार्थिव आहे ते इथं दाखल होईल आणि अजितदादांना या ठिकाणी सगळे लोक आहेत ते त्यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत। साधारण 1 तासभर अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव पवार फार्म मध्ये आहे ते ठेवण्यात येणार आहे आणि लोकांना या ठिकाणीच आहे ते त्यांचं पार्थिवाचं अंतिम दर्शन आहे ते घेता येणार आहे। पोलीस प्रशासनानं या संदर्भातले आहे ते योग्य ती सोय नागरिकांची केलेली या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर आता सध्या ही जी गाडी अजितदादांचं पार्थिव घेऊन येते त्या गाडींना येण्यासाठीची वाट करण्याचं नियोजन या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे। नागरिकांना सुद्धा आतमध्ये एक एक करून आहे ते सोडलं जाणार आहे, लाईन करून आतमध्ये सोडलं जाणार आहे। कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या नागरिकांना अजितदादांचं दर्शन होईल अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनानं सुद्धा केलेली आहे। कोणत्या पद्धतीचं नागरिकांना अडचण भासणार नाही या पद्धतीचं नियोजन सुद्धा आहे ते प्रशासन या ठिकाणी करताना पाहायला मिळते। कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने हे सगळं नियोजन आहे ते करतायत। आपल्या दादांना आहे तो शाही इतमामात निरोप आहे ते दिला जाणार आहे आणि अखेरचा क्षण सुद्धा दादांचा हा यादगार हवा अशा पद्धतीनं ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते। अनेक नेते सुद्धा आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये आता दाखल व्हायला सुद्धा सुरुवात झालेली। दीपक केसरकर हे सुद्धा आता या ठिकाणी पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी दाखल झालेले। तर अनेक नेते आहेत ते काल दिवसभरात पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांच्यापासून सगळेच नेते, उपमुख्यमंत्री असू दे हे सगळेच आपल्या या सहकार्याला निरोप देण्यासाठी पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आहे ते बारामतीमध्ये दाखल झाले होते। आज पुन्हा हे सगळे नेते येणार आहेत आणि अजितदादांना
शाही इतमामात, शासकीय इतमामात आहे ते आज निरोप देण्यात येणार आहे. प्रत्येकाचा ऊर दाटून येताना पाहायला मिळते, कंठ दाटून येताना पाहायला मिळते. अनेकांच्या डोळ्यामध्ये आहे ते अश्रू स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहेत. अजितदादांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी अनेक जण सांगताना, त्यांना रडू कोसळताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती नागरिकांची या ठिकाणी सुरू आहे. अनेक नागरिक आहेत ते पंचक्रोशीतून, राज्यभरातल्या अनेक ठिकाणातून सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पार्थिव या ठिकाणी सुमारे तासभर ठेवण्यात येणार आहे. प्रत्येकांना या ठिकाणी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पुन्हा तासभरानंतर हे पार्थिव आहे ते विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडवर ते घेऊन जाणार आहेत आणि तिथं हा पुढचा अंत्यविधीचा आहे तो कार्यक्रम होणार आहे. मात्र तत्पूर्वी पाहायला गेलं तर हे पार्थिव सध्या काटेवाडी ह्या अजित पवारांच्या मूळ गावी आहे ते रवाना होताना आपल्याला दिसून येते आणि या काटेवाडीच्या परिसरामध्ये मोठा जनसमुदाय आहे तो जमल्याचं दिसून येते. आपल्या लाडक्या दादांना आहे तो निरोप देण्यासाठी अखेरचा त्यांना पाहण्यासाठी आहे ते मोठ्या प्रमाणात आहे ती गर्दी होताना पाहायला मिळते. काल ज्यावेळी हा अपघात झाला, अपघाताचं वृत्त समोर आलं त्यानंतर आहे ते सगळ्यांना ही गोष्ट पटली नव्हती. अनेकांना हा धक्का आहे तो बसला होता. मात्र आता ही बातमी तर खरी ठरलेली आहे. मात्र अजितदादा नसल्याची उणीव आहे या सगळ्या परिसरामध्ये भासताना पाहायला मिळते. अजितदादानंतर आपलं काय अशा पद्धतीची एक भूमिका, भावना आहे ती ही सगळे कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळतात. पोरकं बारामतीला करून गेल्यासारख्याची भावना आहे ती या ठिकाणी दिसून येते. अनेक कार्यकर्त्यांनी आहे ते रात्रभर आहे ते रात्र जागून काढल्याचं पाहायला मिळते. अनेकांना अन्न सुद्धा आहे ते कालचं गोड लागलेलं नाही अशा पद्धतीची भावना आहे ते व्यक्त करताना कार्यकर्ते पाहायला मिळतात. आपल्या घरातला आपला माणूस कोणतरी गेला आहे अशा पद्धतीची या सगळ्या कार्यकर्त्यांची, नागरिकांची भावना आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सध्या काटेवाडी आणि या परिसरामध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते. आतमध्ये पाहायला गेलं तर सुप्रिया सुळे आहेत, सुनेत्रा पवार आहेत, हे सगळं पवार कुटुंब, रोहित पवार हे आतमध्ये दाखल आहेत आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा ज्यावेळी आतमध्ये जात होता त्यावेळी लोक आहे ते त्यांच्याकडे बघून डोळ्यातून आसू ढाळताना सुद्धा आहे ते दिसून येत होते. इतकी मोठी उणीव आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना भासताना आपणाला दिसून येते. दादांच्या आठवणी मुळे हे सगळे घाईघोरून येताना आपणाला दिसून येते. काही वेळातच आता हे पार्थिव या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि हे पार्थिव आल्यानंतर आहे ते नागरिकांना त्यांच्या अंत्यदर्शनाची सोय या ठिकाणी केली जाणार आहे. अनेक नागरिक आहेत ते त्यांची आठवण काढून आहे ते रडताना या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. काही वेळातच ही अजितदादांना घेऊन येणारी गाडी या ठिकाणी दाखल होईल आणि त्यानंतर ही गाडी आतमध्ये पवार फार्म मध्ये जाणार आहे आणि या ठिकाणी त्यानंतरच नागरिकांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत फक्त नातेवाईकांना आतमध्ये आहे ते सोडलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आतमध्ये कोणत्याही पद्धतीने या पवार कुटुंबियांना या ठिकाणी नागरिक सांत्वनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहेत. त्यामुळे ते आतमध्ये गेल्यानंतरच या सगळ्या नागरिकांना आता आतमध्ये सोडलं जाणार आहे. अनेक जणांची इच्छा आहे की पवार कुटुंबियांना या भेटावं, त्यांचं सांत्वन करावं, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी व्हावं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीचा शब्द द्यावा, अशा पद्धतीची या ठिकाणी सगळ्यांचीच भावना या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामुळे या पवार कुटुंबियांच्या येण्याकडे सुद्धा या सगळ्यांच्या नजर आहे ते लागून राहिलं होतं. मात्र विशेष करून अजित पवारांचं पार्थिव येते आणि ह्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी नागरिक या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. अजितदादा ज्या परिसरामध्ये पागडले, खेळले त्या परिसरामध्येच अशा पद्धतीनं त्यांचं अंत्यदर्शन घेतलं जावं ही दुर्दैवी योगायोग आहे तो इथल्या नागरिकांना पाहावा लागते. कारण या ठिकाणी नागरिक अजितदादांच्याकडे कामं घेऊन यायची आणि ती कामं चुटकीसरशी व्हायची. अजितदादा नेहमी हसतमुख असायचे. ते नेहमीच आहे ते उपदेश काही कार्यकर्त्यांना देताना पाहायला मिळते. कोणत्याही पद्धतीची चुकीची गोष्ट या ठिकाणी होऊ नये, करू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका अजितदादांची असायची. बारामतीच्या विकासासाठी त्यांनी आहे ते नेहमीच या सगळ्या पंचक्रोशीच्या विकासासाठी पुढाकार घेऊन काम केलं होतं आणि त्याचा प्रत्यय सुद्धा त्यांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आल्याचं पाहायला मिळालं. जरी त्यांनी काही राजकीय भूमिका बदलल्या असल्या तरी सुद्धा आहे ते इथले सगळे नागरिक पवार म्हणून त्यांच्या पाठीशी राहिल्याचं पाहायला मिळालं. एक पवार कुटुंबातला हा सदस्य निघून गेल्यानंतर नागरिक सुद्धा आता त्याच भावनेनं पवार कुटुंबाच्या पाठीशी उभा राहताना पाहायला मिळतात. या सगळ्या नागरिकांनी नेहमीच आहे ते पवार कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांना आहे ते मोठं पाठबळ देण्याचं काम आहे ते केलं होतं आणि या आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना सुद्धा आता हे सगळे नागरिक आहेत ते
या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात. सोबतच पवार कुटुंबाचा आणि आपला सुद्धा आधार गेल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे पवार कुटुंबियांना या दुःखामध्ये सुद्धा हे सगळे नागरिक सहभागी आपल्याला होताना पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर आता काही वेळातच आहे ते ही अजितदादांना पार्थिव घेऊन येणारी गाडी अजितदादांचं पार्थिव या ठिकाणी दाखल होणार आहे. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर नातेवाईक सुद्धा आहेत ते रोहित पवार सुद्धा आता या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित दादांच्या समोर सुद्धा आहे ते कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येते. एकूणच पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हे अश्रू आपल्याला दिसून येतात. रोहित दादा सुद्धा भाविक झाल्याचं या ठिकाणी भावूक झाल्याचं या ठिकाणी आपल्याला आहे ते दिसून येते. पवार कुटुंबातले सदस्य बघून आहे ते अनेकांना घाईवरून सुद्धा येताना पाहायला मिळते. कारण एक पवार कुटुंबीय जरी राजकीय भूमिका असली तरी दिवाळी असू दे किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं ते नेहमीच एकत्र असायचे. एकसंघ कुटुंब पद्धती कशा पद्धतीनं असते हे आहे ते पवार कुटुंबानं संपूर्ण देशाला आहे ते दाखवून दिलेलं आहे. नेहमीच आहे ते पवार कुटुंबांच्याकडं एक आदर्श कुटुंब म्हणून आहे ते बघितलं जात होतं. आणि या कुटुंबातला एक सदस्य अजितदादांच्या रूपाने आहे ते निघून गेल्यामुळे जी पोकळी या कुटुंबामध्ये निर्माण झालेले महाराष्ट्र राज्याची सुद्धा मोठी हानी एक उमद नेतृत्व आहे ते निघून गेल्याची भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे ते आपल्याला दिसून येते. आणि ही एक भावना उरात बाळगून आहे ते हे सगळे निरोप द्यायला या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते. प्रत्येकाचा या ठिकाणी पाहायला गेलं तर चेहरा पडल्याचं दिसून येते. या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात या काटेवाडीच्या परिसरामध्ये गर्दी आहे ती या नागरिकांनी केलेली आहे. आणि हे पार्थिव आता जसं काटेवाडीकडे सरकू लागेल तसं या परिसरातली जी गावं आहेत ती गावं सुद्धा अजितदादांना या ठिकाणी निरोप देण्यासाठी त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी आहे ते रस्त्याच्या दुतर्फा येऊन आहे ते त्यांचं अंत्यदर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात आज बारामतीमध्ये सुद्धा गर्दी आहे ते होणार आहे. राज्यभरातनं अनेक बरोबर आहे. आपण पाहू शकतोय की आता त्यांच्या काठेवाडीकडच्या निवासस्थानी हे पार्थिव जात आहे. तिथले नागरिक त्यांनी दर्शन घेण्यासाठी अंतिम दर्शन घेण्यासाठी काठेवाडीकडे सकाळी सकाळी दादांचं पार्थिव रवाना झालंय. त्यांच्यासोबत आपण पाहतोय की गाडी ही फुलांनी सजवलेली आहे आणि अनेक कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाची वाट पाहत आहेत. शेवटचं दर्शन घेण्यासाठी दादांना अलविदा बोलण्यासाठी काठेवाडीमध्ये तिथले स्थानिक नागरिक आपल्यासोबत उदय जोडले गेलेले आहेत. ते विद्याप्रतिष्ठानजवळ आहेत. मात्र आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्याची अपडेट काय आहे. उदय, आपण इथे दृश्य पाहतो आहोत. काटेवाडी जवळ आता अजितदादा यांचं पार्थिव जे आहे ते पोहोचलेलं आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनेक नागरिक अजितदादा यांचे चाहते कार्यकर्ते हे जमलेले आहेत आणि सर्वजण अजितदादा यांचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत. पुढच्या काही वेळातच त्यांचं पार्थिव काठेवाडी येथील अजितदादा यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी पोहोचेल. त्या निवासस्थानी सध्या आपण इथे पाहतो आहोत की सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि नेत्या, त्याचबरोबर रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि त्याचबरोबर पवार कुटुंबीय जे आहे ते इथे एकत्र जमलेले आहे. पुढच्या काही वेळातच त्यांच्या निवासस्थानी अजितदादा यांचं पार्थिव जे आहे ते आणलं जाणार आहे. कुटुंबियांसोबत काही वेळ पार्थिव जे आहे ते ठेवलं जाणार आहे. कुटुंबियांच्या सर्व सदस्यांचं दर्शन झाल्यानंतर काही नातेवाईक अपतेष्ट आहेत त्यांचं दर्शन जे आहे पार्थिवाचं ते इथे केलं जाणार आहे. त्यानंतर हे अजितदादांचं पार्थिव आहे काठेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानातून बारामती येथील जे गदिमा सभागृह आहे तिथे आणलं जाणार आहे. तिथे बारामतीकरांसाठी दर्शनासाठी त्यांचं पार्थिव जे आहे ते ठेवलं जाणार आहे. आणि त्यानंतर गदिमा सभागृह येथून हे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मोठ्या मैदानामध्ये आणलं जाणार आहे. तिथे अजितदादा यांच्या पार्थिवावरती अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पार्थिवाला जेव्हा अंत्यविधी केला जाईल त्यावेळेला देशभरातील जवळपास 6 राज्यांचे मुख्यमंत्री इथे उपस्थित राहणार आहेत. अनेक पक्षांचे प्रमुख जे आहेत राज्यातील असतील देश पातळीवरती असतील ते देखील ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील इथे उपस्थित राहणार आहेत. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेवटचा भावपूर्ण निरोप जो आहे तो दिला जाणार आहे. नक्कीच उदय, आपण पाहतोय की त्यांचं पार्थिव आता काठेवाडीकडे रवाना झालेलं आहे. इथं जवळच्या नातेवाईकांनी दर्शन घेतल्यानंतर त्यांना पुन्हा बारामतीमध्ये नेण्यात येईल. बारामतीमधल्या गदिमा सभागृहामध्ये सगळे बारामतीकर दर्शन घेतील. अजितदादांच्या पार्थिवाचं हे अंतिम दर्शन असेल आणि त्यानंतर मात्र 11 वाजता त्यांचे अंत्यविधी होणार आहेत. आपल्यासोबत ज्ञानेश्वर साळुंखे जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, सध्याची काय अपडेट?
पार्थिव जसं जसं आता काटेवाडीकडे सरकल तसं अश्रूंचा बांध आहे तो नागरिकांचा फुटताना पाहायला मिळतोय. रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा आहे ते या ठिकाणी ज्या रस्त्यावरून पार्थिव जाते तिथले नागरिक सुद्धा त्या गावातले नागरिक सुद्धा आहे ते जमलेले आहेत आणि अजितदादांना अखेरचं पाहण्यासाठी आहे ते मोठी गर्दी करताना पाहायला मिळतात. काटेवाडी परिसरामध्ये गावामध्ये सुद्धा आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिक जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर पवार कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी अगोदरच उपस्थित झालेलं आहे. पवार फार्म या ठिकाणी अजितदादांचं बालपण गेलं होतं. या गावामध्ये सगळं अजितदादांचं कुटुंबीय वास्तव्य होतं आणि त्यामुळे या गावामध्ये सुद्धा अजितदादांचं पार्थिव घेऊन यावं अशा पद्धतीची अपेक्षा भूमिका इथल्या नागरिकांनी मांडली होती आणि त्या नागरिकांच्या या मागणीनुसार आहे ते पार्थिव सुद्धा या ठिकाणी आता येताना आपल्याला पाहायला मिळते. काही वेळासाठी इथं पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. इथले जे नागरिक आहेत जवळचे नागरिक आहेत ते इथं येऊन आहे ते त्यांचं अंतिम दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर तिथून पार्थिव आहे ते बारामतीकडे रवाना होणार आहे. गदिमा सभागृहामध्ये काही काळ आहे ते राज्यभरातल्या बारामतीतल्या लोकांसाठी ते पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती आहे ते त्यांच्यावरती अंत्यविधी होणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर कालपासूनच आहे जो नागरिकांनी या आपल्या लाडक्या नेत्याचा मृत्यू झाल्याची बातमी आल्यानंतर आहे तो प्रत्येकाला कंठ दाटून आला होता आणि या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी अखेरचं पाहण्यासाठी आहे ते राज्यभरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सुद्धा आहे ते या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते. एक लोकप्रिय नेता जनमानसातला नेता अशा पद्धतीची त्यांची ओळख आहे ती होती आणि त्यामुळे या सगळ्या लोकांनी या ठिकाणी आता बारामतीकडे धाव घेतल्याचं पाहायला मिळते. आणि नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की आपण 4 दृश्य पाहतोय. एके ठिकाणी विद्याप्रतिष्ठान हे मंदिर पाहतोय, मैदान पाहतोय, तर गदिमा सभागृहामध्ये सुद्धा त्यांना काही काळ ठेवलं जाणार आहे. मात्र सध्या त्यांचं पार्थिव काटेवाडीकडे जात आहे. ते त्यांचं जन्मगाव आहे आणि त्या ठिकाणी ते लहानाचे मोठे झाले, त्या ठिकाणच्या मातीत ते खेळले, तिथे त्यांनी राजकारणाचे पहिले धडे गिरवले. त्या ठिकाणी त्यांचं अंत्यदर्शन 1 तासासाठी ठेवलं गेलं आहे. त्यांचे अगदी जवळचे आप्तेष्ट आहेत ते तिथे अंत्यदर्शन घेतील आणि त्यानंतर त्यांना पुन्हा बारामतीमध्ये गदिमा सभागृहामध्ये आणलं जाईल. गदिमा सभागृहामध्ये सगळे बारामतीकर त्यांचं शेवटचं दर्शन घेतील, अंतिम दर्शन घेतील, त्यांना नमस्कार करतील आणि अलविदा करतील. त्यापुढे त्यांचं पार्थिव पुन्हा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये नेलं जाईल. तिथे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर आपले गृहमंत्री आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कारसुद्धा होणार आहेत. मात्र त्यापूर्वी सध्या त्यांचं पार्थिव आता काटेवाडीकडे नेलं जात आहे. काटेवाडी त्यांची जन्म